चमचमीत झणझणीत अशी ही भाजी बघताच खाऊ वाटतेय ना. चला तर मग कोणती भाजी आहे आणि कशी करायची ते पाहूयात. एक वाटी तूर आपण 8 ते 10 तासांपूर्वी सोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने ही भिजलीये. आता यातलं पाणी निथळून घेऊ. पाणी निथळून घेतलेली तूर आपण या कुकरमध्ये काढून घेतोय. तूर पूर्णपणे भिजेल आणि वरती थोडंसं इतपत आपल्याला याच्यात पाणी ओतायचंय. अगदी थोडंसं मीठ. परत आपण भाजीत सुद्धा टाकणार आहोत. कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेम वरती आपण याच्यात 3 शिट्ट्या करणार आहोत. साधारण 10 मिनिटांनंतर पूर्णपणे वाफ गेलीये आणि इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं हे शिजलंय. आता आपण फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचंय. साधारण 2 ते 2.5 पळी मी तेल टाकतेय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं. इथं या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे तुम्हाला मसाले दिसत आहेत ना, हे सगळे आपण घरी तयार केलेले आहेत आणि हे सगळे मसाले तुम्हाला सुद्धा मिळू शकतात. या मसाल्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा मसाला तो म्हणजे काळा मसाला. घरगुती पद्धतीनं चुलीवरती तयार केलेला अस्सल सोलापुरी काळा मसाला. सोबतच आपण कांदा लसूण मसाला देखील देत आहोत. धणे पावडर आहे, गरम मसाला आहे, सोलापुरी शेंगा चटणी आहे, लाल तिखट आहे. अशा पद्धतीचे सर्व पदार्थ तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात, तेही फ्री शिपिंग मध्ये. स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, त्याला फक्त व्हॉट्सअपला हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. इथं आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तोही एकदम छान बारीकसर असा चिरून घ्यायचा आहे. हा अगोदर आपण ट्रान्सपरंट होऊ देऊया. कांदा हलका असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आलं आणि लसणाची पेस्ट. इथं आपण 1 चमचा घेतलीये. आता याचा छान सगळा कच्चेपणा अगोदर आपण दूर करून घेऊ. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होण्यासाठी साधारण 1 मिनिटाचा वेळ लागतो आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आता आपली फोडणी तयार झाली आहे. यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकतोय. तर सगळ्यात अगोदर टाकायची आहे हळद. त्यानंतर आपण काळं तिखट वापरतोय, तर तुम्हाला किती तिखट हवी आहे भाजी त्या हिशोबाने टाकायचंय. आपला काळा मसाला हा छान झणझणीत आहे, पण हा चमचा छोटा आहे तर त्याच्यामुळे मी 2 चमचे टाकतेय. सोबतच धणेपूड 2 चमचे. हे मसाले अगोदर आपण तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे. मसाले परतण्यासाठी फार वेळ लागत नाही, पटकन ते परतले जातात. आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि कोथिंबीर एकदम छान बारीक अशी मिक्सरला फिरवून घेतली होती, ती टाकून घेतोय. छान असं हे एकत्र करून घ्यायचं. तर यामध्ये काय करायचंय माहितीये का, अगोदर आपल्याला थोडंसं पाणी ओतायचंय. इथं आपल्याला हे आपली तूर शिजून जे पाणी आहे ना इथं शिल्लक राहिलेलं, तेच मी टाकून घेतेय. दुसरं पाणी ओतण्याऐवजी त्याला छान असं तेल सुटू द्यायचंय. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे आपल्या फोडणीला. आपला काळा मसाला वापरल्यानंतर आहे ना, भाजीला छान तर्री येण्यासाठी वेगळ्या पद्धतीची तर्रीची पावडर तुम्हाला टाकायची आवश्यकता नाहीये. आपल्या मसाल्यानं रंगही येतो आणि चवही येते. चला तर मग छान मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली फोडणी तयार झालीये. आता या सगळ्या पाण्यासहित ही तूर मी याच्यामध्ये टाकून घेते. आता तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता. या भाजीला मला थोडासा रस्सा करायचा आहे, तर त्याच्यामुळे याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं. तुम्ही इथं बघू शकता मस्त सुरेख अशी आपली ही भाजी दिसतीये आणि तशाच पद्धतीची चवीला सुद्धा भन्नाट होणार आहे. याला उकळू देऊयात. आपण मगाशी तूर शिजताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, पण आता आपण रश्श्यापुरतं थोडंसं मीठ टाकतोय. मीठ बेतानच टाकायचं, खारट होऊ नये. बऱ्याचशा वेळेस कसं होतं, कडधान्य एकीकडे आणि त्याच्यासाठी केलेला रस्सा एकीकडे, अशा पद्धतीने ती भाजी तयार होते, छान मिळून येत नाही. तर आज आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून यावी याच्यासाठी एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जे भाजलेले शेंगदाणे टाकतो की नाही या रश्श्यामध्ये, ते काय करायचे, एकदम छान फाईन, एकदम त्याला तेल सुटेपर्यंत ते बारीक करून घ्यायचे. तसं केल्यामुळे काय होतं, आपला रस्सा आणि भाजी छान अशी मिळून येते. तर इथं हे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीने मी एकदम छान बारीक असं करून घेतलंय. याला तेल सुटेपर्यंत टाकून घेऊया. हलवून घ्यायचंय.
10 ते 15 मिनिट मस्त अशी आपली भाजी उकळत होते. इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपली भाजी शिजलेली आहे. मगाशी शिजली होती पण रश्शीचा आणि मसाल्यांचा जो अर्क आहे ना तो आपल्या या सगळ्या भाजीमध्ये उतरलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि सगळ्यात शेवटी छान अशी कोथिंबीर. मस्त अशी आपली भाजी दिसतीये आणि सगळ्यात महत्वाचं जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, तुम्ही इथं बघू शकता छान एकसंध अशी आपली भाजी तयार झालीये. दिसतीये ना मस्त, बघताच खाण्याची इच्छा होतीये ना. अशा पद्धतीच्या भाज्या आहेत ना, गरमागरम भाकरी आणि त्याच्यासोबत घरी तयार केलेलं लोणचं असेल ना, तर काही वेगळीच मजा येते. चला तर मग आज आपण तयार केलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही तुमच्या घरामध्ये ही भाजी ट्राय करता का? हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.